नमस्कार मंडळी, जय हिंद जय महाराष्ट्र. मी अक्षय आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज व्लॉग करतोय. आज नाईट कॅम्पिंग आम्ही करणार आहे आणि सोबत मित्र आहेत. तर हा आहे माझा मित्र मयूर, श्याम, मधुसूदन आणि रोहन. आणि सोबत बघू शकता एवढा सगळा सामान घेतलेला आहे. तर जेवण वगैरे पण तिकडेच बनवणार आहे. तर इथे जवळच एक टेकडी आहे, तर तिथे आम्ही एक टेंट लावणार आहे. त्यात आम्ही 5 जण राहू आणि जेवण वगैरे सगळं बनवून एन्जॉय करणार आहे. तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मंडळी, आता जस्ट पोहोचलेलो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला टेकडीवर वर जाऊन कॅम्पिंग करायची आहे. तर गाडी इथे लावलेली आहे. इथे सोबत मित्र आहे, बघू शकता. तर आता जेवढा पण सामान आहे तो सगळा घेऊन वर चढायचं आहे. तर बघू कसं करता येईल ते. एवढा सगळा सामान घेऊन चढलोय वर. या टेकड्यांवर जायचंय. थोडंसं तुम्ही रात्री दिसणार नाही व्ह्यू क्लिअर, पण बघू अजून हळूहळू पुढे जाऊ तसं. आता जस्ट वर पोचलेलो आहे आम्ही सगळे. तर बघू शकता सामान केवढा होता. जार, त्यानंतर एवढा सगळा सामान, टेंटच्या वस्तू, जेवणाच्या वस्तू. तर हे सगळं घेऊन आता सक्सेसफुली वर पोचलेलो आहे. आणि आता टेंट लावू, त्यानंतर लाकूड वगैरे जे आणले तर त्यासाठी शेकोटी वगैरे तयार करू आणि बाकीच्या काही गरजेच्या वस्तू आहे तर सगळं आता सेटअप करणं स्टार्ट करू. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, खूप मजा येणार आहे. तर मंडळी, आता इथे आपलं चिकन शिजतंय आणि इथे सगळं आपण कांदे वगैरे कापणं चालू होतं. तर आता आपण लावणार आहोत टेंट. तर अशा प्रकारे आपला थोडा माहोल झालेला आहे. जर तुम्ही सातपुडा शाळा तुम्हाला माहिती असेल, धुळ्यात जर तुम्ही राहत असाल तर माहितीच असेल. तर आपण त्या ठिकाणी आता त्याच्यावर टेकडीवर आलेलो आहे. तर आता जस्ट चालू आहे की कोणत्या ठिकाणी आपल्याला टेंट लावता येईल. तर इथेच बघायचं आहे व्यवस्थित कोणती जागा चांगली राहील किंवा कोणत्या ठिकाणी प्रॉपर टेंट बसेल. तर बघूया कसं करता येईल ते. तर मंडळी, इथे आपली एक साईडला बिर्याणी पण झालेली आहे आणि आता या साईडला आपण बुर्जी पण तयार करतोय. तर थोड्या वेळात आपण जेवायला बसू, जशी पण आपली बुर्जी तयार होईल. तर मंडळी, आता जेवण वगैरे झालेले आहे आपले आणि या साईडला शेकोटी चालू आहे. बघू शकता रात्रीचा माहोल. आता 12:30 वाजलेले आहेत.
नाही वरती राहू दे भाऊ. नको 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 नको. वरती टाकून देते ना वरती त्याच्यावर असं बघ किती भारी व्हिडिओ फेवरेट म्हणजे छंद आहे ट्रॅव्हलिंग. बेकार येडा मला ट्रॅव्हलिंग बेकार डायरेक्ट. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये कोणता स्पॉट पार्टनर चांगले पाहिजे. ट्रॅव्हलिंग मध्ये कोणता स्पॉट आवडतो तुला? असं नाही, मला प्रत्येक स्पॉटचा आणि प्रत्येक अनुभव घ्यायचा प्रत्येक ठिकाणाचा. म्हणजे हिल स्टेशन समुद्र असं नाही स्पेसिफिक बेस जग फिरायचं मला. जग कळतंय का तुला? आणि काय करायचं बेसिकली मी माउंटन प्रेफर करेन. फिरून काय करायचंय काही नाही, अनुभव घ्यायचा बा आयुष्यात. कोणत्या नवीन गोष्टीचा नवीन लोकांचा, नवीन कल्चरचा, नवीन विश्वाचा. बस बाकी म्हणजे असं एकही ठिकाण नाही पाहिजे आयुष्यात की जे मी फिरलो नाही. माझ्या जुनं गाणं आवडतं तुला? मला एका आनंद घ्यायचा असं असं झोपायचं आणि जुने गाणं ऐकायचे बाई. ब्युटिफुल स्टार्ट ऑफ द डे, अर्ली मॉर्निंग. हीच ती जागा आहे जिथं आम्ही रात्रभर थांबलो होतो. आता थोडा थोडा उजेड पडायला लागलेला आहे. तुम्ही बघू शकताय पूर्ण व्ह्यू. आता हळूहळू व्ह्यू क्लिअर होतोय आणि या साईडने सूर्योदय होणार आहे. पूर्ण डोंगर आहे हा. इकडं कॅम्प लावला होता रात्री आपण. अजूनही शेकोटी जळतेच आहे. बाकी मित्र अजून पण झोपलेले आहेत आणि मजा येते खूप. दिवसाची एक तरी सकाळ म्हणजे तसं तर मला लवकर उठायची सवयच आहे सकाळी जिम असल्यामुळे, पण अशा पद्धतीची जी सकाळ आहे, अशा पद्धतीची सकाळ खूप क्वचितच अनुभवायला मिळते. सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली नसल्यामुळे दुरूनच दर्शन घेऊ. तर जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर तो आहे आपला रात्रीचा कॅम्पिंग पॉईंट. थोडा झूम करून दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हा आहे आपला कॅम्प. माझी मित्रमंडळी सगळी तिथं झोपलेली आराम करते. रात्रभर ह्या पॉईंटवर आपण होतो. दुसऱ्या अँगलने तुम्ही बघू शकताय की कोणत्या पॉईंटवर आलेलो होतो आपण. तर मंडळी, आजचा ब्लॉग, आजची कॅम्पिंग आपण इथंच थांबवणार आहोत. मागे बघू शकता पूर्ण टेंट पण आवरला गेला आहे आपला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ते सांगायची गरज नाही पडायला पाहिजे, तुम्ही स्वतःहून करायलाच पाहिजे. तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.